नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। एकूण या ठिकाणी 33 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मालेगाव महानगरपालिका यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी समुदाय समन्वयक म्हणजेच कम्युनिटी कोऑर्डिनेटर महिला या पदासाठी 33 जागांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। 10वी उत्तीर्ण जर तुम्ही फक्त असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 21 ते 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। 50,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। तर ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे। एकत्रित मानधन जे आहे 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी उच्च शिक्षित असाल म्हणजेच 12वी पास जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत 17/12/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 24/12/2024 पर्यंत तुम्ही 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत सादर करायचे आहेत। आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका मालेगाव येथे तुम्हाला अर्ज जे आहेत त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत। या पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा जे आहे 21 वर्ष तुमचं पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे। अर्जासोबत आपण या ठिकाणी खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती या ठिकाणी जोडायच्या आहेत। शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, संबंधित पदांचा शासकीय किंवा खाजगी अनुभव असलेले प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र आपण या ठिकाणी जोडू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।